निसर्ग सेवा समिती। आपण अनेक टेकड्या बघत असतो ज्या विरान असतात। तिथे असतात तर फक्त दगड धोंडे आणि वर्षानुवर्षे त्या तशाच राहतात, हिरवळीशिवाय, वृक्ष आच्छादनाशिवाय। मात्र वर्धा शहर लगतच्या ITI टेकडीची गोष्ट जरा निराळी आहे। वर्ष 2000 मध्ये निसर्ग सेवा समिती या संस्थेने या टेकडीला हिरवेगार करण्याचा निश्चय केला। तत्कालीन अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी ही जमीन पूरक नसल्याचे सूचित केले। मात्र समितीने जिद्द आणि आत्मविश्वासाने नगर परिषद, जिल्हा प्रशासन आणि लोकसहभागाद्वारे या टेकडीवर वृक्षारोपण सुरू केले। आणि 22 वर्षांच्या कालावधीनंतर आज या टेकडीचे असे सुंदर व देखणे रूप दृष्टीस पडते आहे। हा बदल घडला आहे निसर्ग सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री मुरलीधर बेलखोडे व त्यांच्या सहकार्यांच्या वृक्षस्नेही प्रयत्नातून। या टेकडीचा वीरान ते माळरान हा प्रवास अतिशय खडतर होता। मात्र पर्यावरण स्नेही विचार आणि कृतीतूनच हे शक्य होत गेले। लोकसहभाग महत्त्वाचा ठरला। अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या योगदान दिले। आणि आज वर्धा शहराची हवा शुद्ध करणारे हे फुफ्फुस ठरत आहे। विद्यार्थ्यांचे, विशेषतः शाळकरी बालकांचे मतपरिवर्तन व्हावे आणि त्यांनी भविष्यात वृक्ष संवर्धनाचे महत्त्व समजून तसे वर्तन करावे, याकरिता टेकडीच्या परिसरात चित्रकला स्पर्धांचे आयोजन नियमितपणे केले जाते। तसेच पर्यावरणावर विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींची माहिती युवकांना व्हावी, यासाठी पर्यावरण स्नेही व्यक्तींना बोलावून त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन दरवर्षी केले जाते। दरवर्षी 11 जुलै रोजी या लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा होतो। दरवर्षी वृक्षांचा वाढदिवस साजरा करणारी देशातील ही पहिली संस्था असावी। वृक्ष लागवड आणि संवर्धनात सामान्य नागरिकांचा सहभाग वाढावा या हेतूने वाढदिवस वृक्ष, गृहप्रवेश वृक्ष, विवाह वृक्ष, स्मृती वृक्ष, एक घर एक वृक्ष, सेवा स्वीकृती, सेवा निवृत्ती, नूतन वर्ष अभिनंदन वृक्ष अशा अनेक संकल्पना निसर्ग सेवा समितीने अंमलात आणल्या, ज्याला स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला। वृक्ष संरक्षक म्हणजे ट्री गार्ड चोरी जाण्याचे प्रमाण सर्वीकडेच असते। मात्र निसर्ग सेवा समितीच्या प्रयत्नांमुळे वर्धेत एकही ट्री गार्ड चोरीला जात नाही। त्याचे कारण असे की समितीने तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने परिसरातील स्क्रॅप परचेस असोसिएशनची बैठक घेतली आणि त्यांनाही वृक्ष संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले। या बैठकीमध्ये स्क्रॅप परचेस असोसिएशनच्या सदस्यांनी शपथ घेतली की आमच्याकडे ट्री गार्ड विक्रीस आल्यास आम्ही ते घेणार नाही। म्हणजे चोरी केल्यास त्याला कोणी विकतच घेणार नसल्याने ट्री गार्ड्सच्या चोऱ्या थांबल्या आणि लावलेल्या वृक्षांचे संवर्धन होऊ लागले। गेल्या 3 दशकांपासून निसर्ग सेवा समितीचे हे कार्य सुरू आहे। याद्वारे वर्धा शहर आणि परिसर, औद्योगिक परिसर, हुतात्मा स्मारक, वर्धा नगर परिषद, देवळी नगर परिषद, देवळी शहर,
आणि औद्योगिक परिसर तसेच मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अशा असंख्य जागी वृक्षांची लागवड निसर्ग सेवा समितीद्वारे करण्यात आली आहे। यात वृक्षांची जगण्याची टक्केवारी म्हणजेच सर्व्हायव्हल रेट हा 95% अधिक आहे। या परिसरात वृक्ष वाचनालय, वृक्षांपासूनच कागद तयार होतो, त्यावर लिहिलेले आपण वाचतोय, झाडच वाचलं पाहिजे ही संकल्पना पुढे घेऊनच झाडांचं वाचनालय, झाडांचं गाव सोबतच निसर्ग सेवा समितीने विविध औषधी प्रजातींच्या 80 वृक्षांची लागवड केली। त्याची माहिती एका क्लिकवर मिळते। नमस्ते पंकज, निसर्ग सेवा समिति द्वारा निर्मित ऑक्सीजन पार्क निसर्ग हिल्स वर्धा महाराष्ट्र में आपका स्वागत है। के लिए 20 मीटर 66 फीट लंबा चिकनी परतदार छाल के साथ बढ़ रहा हूँ। निसर्ग सेवा समितीच्या कार्याची दखल घेत वर्ष 2000 मध्ये महाराष्ट्र शासन वृक्षमित्र पुरस्कार, वर्ष 2007 मध्ये सर्वोत्कृष्ट जलसंधारण व वृक्ष संरक्षणाविषयी भारत सरकारचा वृक्षमित्र पुरस्कार के लिए निसर्ग सेवा समिति वर्धा महाराष्ट्र ऑफ नेचुरल रिसोर्सेज ऑन सस्टेनेबल बेसिस। The major activities taken up by the organization include development of nurseries, plantation and creation of environmental awareness among the people in Wardha district. अशा विविध पुरस्काराने समितीचा सन्मान वेळोवेळी करण्यात आलेला आहे। चला आपणही या पर्यावरण स्नेही उपक्रमात आपले योगदान देऊया।